नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जसे आपल्याला माहीतच आहे की MPSCने एकंदरीत अभ्यासक्रमांमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल केलेला आहे आणि हा बदल आयोगाने UPSCच्या धर्तीवर केला आहे। म्हणजेच काय की आपल्याला जो मुख्य परीक्षा असते, MPSCची जी मुख्य परीक्षा असते ती आता डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे आणि याच शिवाय आपल्याला मुख्य परीक्षेकरिता आता वैकल्पिक विषय याचा देखील समावेश करण्यात आला आहे। मग नेमका वैकल्पिक विषय काय असतो किंवा वैकल्पिक विषयाची निवड ही का महत्त्वपूर्ण ठरते, वैकल्पिक विषयाचे फायदे काय आहे, या असं सर्व गोष्टीचं कन्फ्युजन आपल्या मनामध्ये आहे आणि याच कन्फ्युजनचं सोल्युशन आपण आजच्या या सेशनमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण एक डिस्कशन याबद्दल करणार आहोत की नेमकं वैकल्पिक विषयाचे महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो। तर बघा, वैकल्पिक विषयाबद्दल बोलायचं झालं तर नेहमी एक वाक्य म्हटलं जाते की ऑप्शनल सब्जेक्ट मेक्स और ब्रेक युअर प्रिपरेशन। म्हणजेच काय, ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय हा इतका महत्त्वाचा घटक आहे की ही तुमची पूर्ण प्रिपरेशन म्हणजे तुमचा पूर्ण अटेम्प्ट हा मेक करू शकतो, बनवू शकतो किंवा ब्रेक देखील करू शकतो। म्हणजेच काय की ऑप्शनल सब्जेक्टमध्ये वैकल्पिक विषयामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता आले तर हे तुमचे पूर्ण स्कोर म्हणजे मुख्य परीक्षेचा एकंदरीत स्कोर हा तुमचा वाढवू शकतो आणि तुम्हाला तुमच्या पोस्टच्या जवळ नेऊ शकतो। किंवा वैकल्पिक विषयामध्ये जर तुम्हाला कमी स्कोर आले किंवा वैकल्पिक विषयामध्ये एकंदरीत आपल्याला म्हणायचं झालं की तुमचा परफॉर्मन्स चांगला नसला तर ही एक चूक तुमची प्रिपरेशन ब्रेक देखील करू शकतो, तुम्ही त्या ठिकाणी फेल देखील होऊ शकता। त्यामुळे वैकल्पिक विषयाची निवड, वैकल्पिक विषयाची प्रिपरेशन हे अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी ठरवला जातो। मग आपण या सेशनमध्ये आज तेच बघणार आहोत की नेमके वैकल्पिक विषयाचं महत्त्व काय आहे आणि कशा पद्धतीने समाजशास्त्र हा आपल्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असा एक वैकल्पिक विषय ठरू शकतो। मग बघा, वैकल्पिक विषयाला इतकं महत्त्व का देण्यात आलं आहे तर याचा आपण एक डिटेल ॲनालिसिस करूया। हे जो आहे हे आयोगाने दिलेलं मार्किंग डिस्ट्रीब्यूशन आहे। या मार्किंग डिस्ट्रीब्यूशनमध्ये आपल्या लक्षात येते की बघा, आपल्याला जे एकूण पेपर आहे त्यापैकी आपल्याला निबंध या विषयाचा पेपर 250 मार्क्ससाठी आहे। त्यानंतर आपल्याला सामान्य अध्ययनाचे 4 असे पेपर आहे जे प्रत्येकी 250 मार्कांसाठी आहे आणि आपल्याला वैकल्पिक विषयाचे देखील 2 पेपर या ठिकाणी ॲड करण्यात आले आहे आणि हे दोन्ही पेपर 250 आणि 250 मार्कांसाठी आहे। मग नेमका आयोग काय करते ते आयोग आपल्याला एक लिस्ट ऑफ सब्जेक्ट देते, विषयाची एक सूची देते आणि त्यामधून आपल्याला एक विषयाची निवड हे वैकल्पिक विषय म्हणून करायची असते आणि त्या एका विषयाचे आपल्याला 2 पेपर असतात। हे दोन्ही पेपर आपल्याला 250 मार्कांसाठी विचारण्यात येतो। तर असं एकंदरीत आपण जर एकूण मार्किंग लक्षात घेतली तर आपली मुख्य परीक्षा ही 1750 मार्कांसाठी असते आणि या 1750 मार्कांपैकी 500 मार्क्स हे आपल्या ऑप्शनल सब्जेक्टचे म्हणजेच वैकल्पिक विषयाचे असतात। त्यामुळे वैकल्पिक विषयामध्ये मिळणारा स्कोर हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो। म्हणून या विषयाची निवड करत असताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा कुठला विषय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कुठल्या विषयामध्ये आपला स्कोर हा जास्तीत जास्त येऊ शकतो, या सर्वांचं डिस्कशन करणं किंवा या सर्वांचं विचार करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मग आज आपण जो बघणार आहोत तो म्हणजे समाजशास्त्र। बघा, आयोगाने आपल्याला समाजशास्त्र हा एक वैकल्पिक विषय उपलब्ध करून दिला आहे आणि समाजशास्त्राचे देखील आपल्याला एकंदरीत 2 पेपर राहणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2। मग नेमका समाजशास्त्र काय आहे, हा विषय कशाचा अभ्यास करतो किंवा या विषयामध्ये आपल्याला काय राहणार आहे किंवा असे कुठले घटक आहे की हा आपल्यासाठी वैकल्पिक विषय म्हणून फायदेशीर राहणार आहे, याचं आपण चर्चा एकंदरीत करूया। समाजशास्त्र काय, तुमच्या नावातूनच लक्षात येते समाजशास्त्र। समाजशास्त्र म्हणजे काय, असं शास्त्र जे समाजाचा अभ्यास करतो। आता कुठल्याही व्यक्तीसाठी समाज ही नवीन संकल्पना नाही आहे। आपल्याला माहीतच आहे की समाज काय असतो, आपण एक कन्सिडर करतो की जेव्हा अनेक लोक एकत्र येतात, जेव्हा अनेक लोकांचा ग्रुप एकत्र येतो तेव्हा आपण त्याला समाज म्हणतो। मग हे समाज याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय तर समाजशास्त्र। मग समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना
हा का महत्त्वाचा ठरतो? समाजशास्त्राचा अभ्यास या आधी करण्यात आला आहे की नाही, किंवा समाजाचा अभ्यास या आधी करण्यात आला आहे की नाही? तर नक्कीच समाजाचा अभ्यास हा अगदी प्राचीन काळापासून करण्यात आलेला आहे. मात्र परिस्थितीनुसार किंवा बदलत्या कार्यक्रमानुसार अशी काही गरज निर्माण झाली की या समाजाचा अभ्यास एक वैज्ञानिक पद्धतीने करण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच एका विषयाचा उदय झाला, तो म्हणजे समाजशास्त्र. त्यामुळे समाजशास्त्र हा समाजाचा अभ्यास करेल, परंतु त्याला वैज्ञानिक पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करणार आहे. तर असा हा एक समाजशास्त्राचा विषय आहे. मग नेमकं समाजशास्त्राचा किंवा समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. परंतु समाजाचा असं कुठल्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने करायचा आहे याचाही विचार आपल्या मनात येतो. तर बघा, समाजाचे एकंदरीत घटक कुठले असतात? तर समाजाचे घटक हे आपल्याला दिसतात. हे समाजाचे घटक आहे आणि आपला समाज बनलेला आहे. मग समाज बनलेला आहे तर बघा, एक एक घटक आपण या ठिकाणी डिस्कस करू. नेमकं राज्यशास्त्र हा एक घटक आहे. आता राज्यशास्त्र हा समाजाचा घटक कशा पद्धतीने आहे मला सांगा. आपण जेव्हा दैनंदिन जीवन जगत असतो किंवा आपली जे डे टू डे लाईफ सुरू असते, यामध्ये समाज किंवा राज्यशास्त्र हा घटक आपल्याशी निगडीत आहे की नाही? बिलकुल आहे. आपल्या देशाची राजकीय परिस्थिती, आपल्या देशाचं राजकीय रचना, आपल्या देशामध्ये असलेली लोकशाही, आपल्या देशामध्ये असलेली पॉलिटिकल स्ट्रक्चर, या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याशी संबंध येतो, म्हणजेच समाजाशी संबंध येतो. त्यामुळे राज्यशास्त्र किंवा राजकीय रचना हा देखील एक घटक आहे. याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने अर्थशास्त्र, आर्थिक गोष्टी हा देखील समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. आर्थिक गोष्टी म्हणजे काय? की आर्थिक गोष्टी म्हणजे कशा प्रकारे तुमची आर्थिक परिस्थिती जात आहे, कशा प्रकारे तुमच्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपलं जे महसूल यंत्रणा आहे किंवा आपल्यामध्ये जो कॅपिटलिस्ट टेंडन्सी आहे का, की आपली मिक्स्ड इकॉनॉमी आहे, आपलं इकॉनॉमिक स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, एकंदरीत आपल्यामध्ये महागाईसारख्या कल्पना आहेत. तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या अर्थशास्त्राच्या हे समाजावर परिणाम करत असतात. त्यामुळे अर्थशास्त्राला देखील एक महत्त्वपूर्ण घटक समाजशास्त्राचा ठरवला जातो. म्हणून आपल्याला या घटकाचा देखील अभ्यास समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने भूगोल येते. आता भूगोल आणि समाजाचा काय संबंध आहे? आपल्या लक्षात येते की भूगोलातल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या समाजावर इफेक्ट करत असतात. तर सध्याच्या परिस्थितीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती येते, त्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर करावं लागतं. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी दुष्काळ पडतं तिथून स्थलांतर लोकांचं होते, किंवा एक नागरीकरण आपण ज्याला म्हणतो किंवा शहरीकरणासारखे जो विषय असतो तो एकंदरीत भाग आहे, किंवा क्लायमेट चेंज सारख्या गोष्टी आहेत ज्या समाजावर इफेक्ट करत असतात किंवा एक सोसायटीमध्ये बदल घडून आणत असतात. तर अशा प्रकारे भूगोल हा विषय देखील आपल्या समाजशास्त्राचा एक घटक ठरतो आणि याचा अभ्यासामध्ये म्हणून आपल्याला भूगोलाचे देखील विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्याच पद्धतीने इतर कुठले घटक असू शकतात? तर आपल्या जीवनाच्या निगडीत सर्व बाबी किंवा इतर सर्व विषय हे समाजाशी निगडीत आहे आणि त्यामुळे या सर्व विषयांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. तंत्रज्ञानाचा समाजावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचे देखील आपल्याजवळ अनेक उदाहरणे आहेत. आज सोशल मीडियासारख्या गोष्टी आहेत जे समाजाला एक नवीन वळण देतोय, एक नवीन स्वरूप देतोय. तर अशा गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तत्त्वज्ञानासारख्या म्हणजेच काय, की बघा धर्मासारख्या गोष्टी आहे किंवा धार्मिक समुदाय आहे किंवा अनेक असे छोटे कल्ट आहे, सेक्ट आहे, या धर्म आहे, पंथ आहे, या सर्व गोष्टी समाजाशी निगडीत आहे. समाजाचा याच्यावर होणारा परिणाम आहे किंवा या सर्व गोष्टींचा समाजावर होणारा जो परिणाम आहे, तशाच प्रकारे हे घटक एक समाजात देखील परिणाम करत असतात. तर एकंदरीत या संपूर्ण अशा अनेक छोट्या छोट्या घटकांचा, त्यामध्ये येणारे नवीन नवीन बदल, त्यामध्ये येणारे नवीन स्वरूप, याचा एकंदरीत अभ्यास आपल्याला समाजशास्त्र या विषयामध्ये करायचा आहे. तर समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना हा आपल्याला कशा प्रकारे एक चांगला वैकल्पिक विषय म्हणून ठरू शकतो याबद्दल आपण काही गोष्टी बघूया. बघा, समाजशास्त्र हा विषय तुमच्या एकंदरीत लक्षात आला असेल किंवा समाजशास्त्राचे घटकही तुमच्या लक्षात आले असेल, तेव्हा तुम्हाला यामध्ये एक फॅमिलॅरिटी दिसून आली असेल. म्हणजेच काय, की जेवढेही घटक आहेत किंवा जो काही आपला सब्जेक्ट मॅटर आहे यापैकी कुठलाही मॅटर हा तुमच्यासाठी नवीन नाही आहे. किंवा मी बोलत असताना की आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठलं रॉकेट सायन्स किंवा एकदम कुठला असा डिफिकल्ट कन्सेप्ट जो तुमच्यासाठी फार नवीन आहे, ज्याचं तुम्ही वाचनही कधी केलं नाही आहे, असा कुठलाही घटक नाही आहे. हे
जे काही घटक आपण या ठिकाणी सांगतोय हे सर्व घटक तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि हा तुमचा सामान्य अध्ययनाचा पेपरमध्ये देखील अभ्यास झालेला आहे। या सर्व विषयांचा अभ्यास फक्त आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला वेल फॅमिलियर, अतिशय परिचित असा हा वैकल्पिक विषय राहणार आहे। त्यामुळे हा वैकल्पिक विषय करत असताना मला कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याची गरज नाही आहे। उलट तुम्ही ज्या गोष्टी शिकताय त्याच गोष्टी तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून बघायचा आहे। मग हा अभ्यास करत असताना बघा, हा अतिशय लोकप्रिय असा वैकल्पिक विषय आहे। हा लोकप्रिय असा वैकल्पिक विषय का बरं आहे? आपल्याला माहिती आहे की UPSCच्या परीक्षेसाठी समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय आणि हा अतिशय लोकप्रिय आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी हा ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय म्हणून निवड करतात। याचे कारण काय आहे? तर आपण याचे कारण बघू। एक कशाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणे। आता बघा, परीक्षा करत असताना आपलं जे अंतिम गोल असते किंवा आपलं अंतिम उद्दिष्ट असते ते काय असते की जास्तीत जास्त मार्क्स मला कशा पद्धतीने मिळवता येईल आणि कशा पद्धतीने माझी रँकिंग जास्त राहून मला पोस्ट मिळवता येईल। त्यामुळे एकंदरीत प्रिपरेशनमध्ये आपला सर्वात जास्त फोकस असतो तो म्हणजे मार्क्स कुठून मिळतील आणि मार्क्स कुठून मिळतील याचं जास्तीत उदाहरण आहे ते म्हणजे समाजशास्त्र। याचं कारण काय आहे की कशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता? तर त्याचं बघा, पहिली गोष्ट, तुमचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम तुमचा ओव्हरलॅपिंग आहे इतर सामान्य अध्ययनाच्या पेपरशी। मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की तुम्हाला नवीन असं काहीही शिकायचं नाही आहे, नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायची नाही आहे। उलट ज्या आधी तुम्ही ज्या गोष्टींचा अभ्यास केला आहे त्याच गोष्टींचा अभ्यास तुम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला एक फॅमिलिअरिटी असल्यामुळे तुमची प्रिपरेशन हे अत्यंत सहज पद्धतीने करण्यात येते। त्यानंतर याची प्रिपरेशन करत असताना एक हा विषय तुम्हाला अत्यंत सोपा जाणवतो किंवा एक फार काठिण्य पातळी नाही आहे। त्यामुळे याची प्रिपरेशन व्यवस्थित होते आणि ही प्रिपरेशन होत असताना तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करू शकता। तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की अभ्यासक्रम हा तुलनेत कमी आहे। आता वैकल्पिक विषयाची प्रिपरेशन करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे त्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचा असलेला अभ्यासक्रम। तर बघा, आपला समाजशास्त्र जो हा वैकल्पिक विषय, या वैकल्पिक विषयाचा सिलेबस, या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम हा इतर वैकल्पिक विषयाच्या तुलनेने फार कमी आहे। आपल्याला 2 पेपर राहणार आहे समाजशास्त्राचे आणि दोनही पेपरमध्ये आपल्याला 10 घटक आहे, 10 युनिट आहे। म्हणजे तुम्हाला पेपर 1ला 10 युनिट आहे आणि तुम्हाला पेपर 2ला 10 युनिट आहे। अशा पद्धतीने कमी सिलेबस असल्यामुळे हा अत्यंत कमी कालावधीत प्रिपेअर होणारा असा वैकल्पिक विषय आहे। कमी कालावधी म्हणजे नेमका कुठला? तर कमीत कमी 3 ते 4 महिन्यात तुम्ही प्रिपेअर करू शकाल असा हा वैकल्पिक विषय आपल्या ठिकाणी आहे। त्यानंतर मग याची उपयुक्तता काय? किंवा सिलेबस जरी सारखा आहे, अभ्यासक्रम कमी आहे किंवा लवकरात लवकर आपण हा अभ्यासक्रम कंप्लीट करू शकतो किंवा कव्हर करू शकतो, पण त्याचा फायदा काय आहे? तर फायदा बघा, समाजशास्त्र हा असा विषय आहे जो तुम्हाला निबंध पेपरपासून तो पार तुमच्या मुलाखतीच्या पेपरपर्यंत उपयुक्त ठरतो। मग हा कशा पद्धतीने? बघा, निबंधचा जो पेपर असतो त्यामध्ये आपल्याला एक टॉपिक किंवा आपल्याला एक प्रश्न हा सामाजिक समस्यांवर विचारलेला असतो की दरवर्षी एक सोशल इश्यूच्या रिलेटेड आपल्याला निबंधामध्ये प्रश्न विचारला येतो। मग अशा वेळेस आपल्याला समाजशास्त्रामध्ये आपल्याला जे समाजाचं एक ज्ञान येते, आपल्याला जे अनेक कन्सेप्ट असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण शिकतो, ह्या सर्व गोष्टी आपण निबंधाच्या पेपरमध्ये लिहू शकतो, आपल्या निबंधामध्ये लिहू शकतो आणि एकंदरीत आपण आपल्या निबंधाचा कंटेंट रिच करू शकतो। मग अशा पद्धतीने आपल्याला समाजशास्त्राचा उपयोग हा निबंधाच्या पेपरमध्येही होणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी रिजनलिझम सारखे कन्सेप्ट आहे, कम्युनलिझम सारखे कन्सेप्ट आहे, वुमन एम्पॉवरमेंट सारखे कन्सेप्ट आहे, महिला सशक्तीकरण आहे किंवा ट्रायबल इश्यू आहे। तर अशा अनेक ज्या करंट अफेअर्सशी रिलेटेड गोष्टी आहे किंवा ज्या काही गोष्टींवर निबंध विचारण्याची शक्यता आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला समाजशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यामुळे समाजशास्त्राचा अभ्यास हा आपल्याला निबंधाच्या पेपरमध्ये देखील कामात येतो। मग त्याच पद्धतीने इतर GS पेपरसोबत कशा पद्धतीने ओव्हरलॅपिंग आहे? तर बघा, मुलाखतीलाही उपयोग ठरतो। आता मुलाखत देत असताना आपल्याला साहजिक प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे तुम्हाला अधिकारी का व्हायचं आहे? हा प्रश्न सगळ्यांसाठी फॅमिलियर आहे आणि याचं उत्तर देताना आपण प्रत्येक जण म्हणत असतो की मला समाजाबद्दल काहीतरी काम करायचं आहे, मला समाजातील लोकांचं दुःख कमी करायचं आहे, त्यामुळे मला अधिकारी व्हायचं आहे। मग असं उत्तर देत असताना जेव्हा आपण समाज या गोष्टीला फोकस करतो तेव्हा त्या समाजाचं आपल्याला असलेलं ज्ञान हे फार महत्त्वाचं ठरते। ज्या समाजासाठी आपल्याला काम करायचं आहे, ज्या समाजामध्ये आपल्याला अधिकारी म्हणून जायचं आहे, त्या समाजाची आपल्याला किती माहिती आहे, त्या समाजाबद्दल आपल्याला किती जाणीव आहे, हे सर्व महत्त्वाचं ठरते आणि त्या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास हा उपयुक्त ठरतो।
ठरतो. म्हणून अशा पद्धतीने मुलाखतीमध्ये देखील समाजशास्त्राची उपयुक्तता ठरते. मग त्याच पद्धतीने बघा, आपल्याला चारही GS पेपरला उपयोगी आहे. आता घटक बघत असतानाच तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेल की समाजाचे जे घटक आहे ते तुमचे चारही सामान्य अध्ययनाच्या पेपरचे विषय आहेत. इतिहास तुम्हाला विषय आहे, भूगोल विषय आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे. हे सर्व विषय करत असताना इव्हन तुम्हाला GS 4ला म्हणजेच नैतिकता हा भाग देखील आपल्याला समाजशास्त्रामध्ये अभ्यासायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना एक ओव्हरलॅपिंग सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, GS 1 पासून तर GS 4 पर्यंत तुम्हाला जेवढेही विषय आहे ते सर्व विषयांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. त्यामुळे तुमचा इतिहासपासून ते GS 4 म्हणजेच नैतिकतेच्या विषयापर्यंत केलेला अभ्यास हा समाजशास्त्राच्या कामात येणार आहे आणि समाजशास्त्रामध्ये केलेला अभ्यास हा तुमच्या इतर सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये देखील कामाला येणार आहे. आपल्याला आधुनिक भारताचा एक इतिहासामध्ये घडलेली जी फ्रीडम मुवमेंट आहे, स्वातंत्र्य चळवळ आहे, त्याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. की कशा प्रकारे एक सोशल बेस वाढवण्यात आला, कशा प्रकारे महिलांचं एक समर्थन आपल्या स्वातंत्र्य चळवळीला मिळालं, कशा प्रकारे लहान मुलांचं एक योगदान समाजामध्ये राहिलेलं आहे, अनेक सोशल रिफॉर्म मुवमेंट्स आपल्या ठिकाणी झाल्या. मग या सामाजिक चळवळी होत असताना हा देखील अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे की सामाजिक चळवळीमुळे कशा प्रकारचा एक नवीन समाज आपल्या ठिकाणी आला आहे किंवा भारतातला जो पारंपरिक समाज आहे त्याला एक नवीन स्वरूप आपल्याला कशा पद्धतीने मिळालेलं आहे. असंच करत असताना आपल्याला इतिहासापासून तर नैतिकतेपर्यंत सर्व अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. म्हणजे बघा, तुमच्या निबंधाचा पेपर असो किंवा तुमचे सामान्य अध्ययनाचे चारही पेपर असो किंवा तुमची मुलाखत असो, आपला समाजशास्त्राचा अभ्यास हा आपल्याला बाकी सब्जेक्टमध्ये देखील फायदेशीर ठरतो, महत्त्वाचा ठरतो. आणि त्यामुळे ही प्रिपरेशन करत असताना, एकंदरीत तुमची तयारी करत असताना समाजशास्त्र असा वैकल्पिक विषय आहे जो तुमचा ताण वाढवणारा नाही आहे, जो तुमचा अभ्यास वाढवणारा नाही आहे, तर उलट हा अभ्यास कमी करणारा असा विषय ठरतो. कमी करणारा विषय म्हणजे कसा, की तुम्ही जो काही समाजशास्त्राचा अभ्यास करणार आहे तोच अभ्यास तुम्हाला बाकी घटकांमध्ये देखील कामात येणार आहे आणि बाकी सामान्य अध्ययनाचा जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे तोच अभ्यास तुम्हाला समाजशास्त्रामध्ये देखील कामात येणार आहे. आणि हा या ऑप्शनल सब्जेक्टचा वैकल्पिक विषयाचा सर्वात मोठा फायदा आहे, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवू शकता आणि त्यामुळेच हा अतिशय लोकप्रिय असा विषय ठरतो. आता इतर गोष्टी कुठल्या आहेत तर बघा, समाजशास्त्राचा जो प्रश्न विचारण्याची पद्धती आहे त्यामध्ये एक स्थिरता आहे. आता स्थिरता म्हणजे कसं, की आपला वैकल्पिक विषय जो आहे हा वैकल्पिक विषयामध्ये अनेक थेरीज आपल्याला शिकायचे, अनेक सिद्धांत शिकायचे आहे, अनेक विचारवंत आपल्याला शिकायचे आहे आणि प्लस आपला जो अभ्यासक्रम आहे हा लिमिटेड आहे, आपल्याला 10च घटक आहे. त्यामुळे आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक स्थिरता आपल्याला लक्षात येते. आणि या स्थिरताचा फायदा काय आहे तर आपल्याला लक्षात येते की नेमकं कुठले असे टॉपिक्स आहे ज्यावर आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारतोय, कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, आयोग कुठल्या टॉपिक्सला महत्त्व देतोय, कुठले घटक हा दरवर्षी विचारले जाणारे घटक आहे, याचा एक अंदाज आल्यामुळे त्यामध्ये आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करायला फायदेशीर ठरतो. म्हणजे जेव्हा आपण नोट्स मेकिंग करतो किंवा आपण एकंदरीत अभ्यास करतो तेव्हा कुठल्या घटकांवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या घटकांवर दरवर्षी प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे, याचा एक अंदाज आपल्याला येतो. त्यामुळे आपली प्रिपरेशन ही अधिक सोयीस्कररित्या केली जाते. मग दुसरा महत्त्वाचा कुठला घटक आहे तर तो घटक म्हणजे बघा की विचारवंत आणि सिद्धांतांची मर्यादित संख्या. आता वैकल्पिक विषय म्हटला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या विषयाची विचारवंत. तर समाजशास्त्राचा सिलेबस देत असताना, अभ्यासक्रम देत असताना आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नेमके एकंदरीत 6 असे सामाजिक विचारवंतांचा अभ्यास आपल्याला दिला आहे. 6च विचारवंत आपल्याला आहे. हे 6 विचारवंत आपल्या पेपर 1चे आणि 3 ते 4 विचारवंत आपल्याला पेपर 2मध्ये आहे. असे एकंदरीत लिमिटेड असे विचारवंत आहे आणि लिमिटेड त्यांचे सिद्धांत आहे. तो देखील आपल्याला एक फायदेशीर ठरतो. आणि सर्वात महत्त्वाचा असा विषय म्हणजे की वैकल्पिक विषयाची निवड करत असताना विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त गोंधळ असतो तो म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ज्या फील्डमधून झालं आहे त्याच फील्डचा ऑप्शनल सब्जेक्ट मी घ्यावा का किंवा मी दुसऱ्याही पद्धतीचा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकतो. सपोज माझं ग्रॅज्युएशन जर इंजिनिअरिंगमधून झालं आहे, टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये झालं आहे, तर मग मी ह्युमॅनिटीचा विषय घेण्यात यावा का किंवा हा माझ्यासाठी फायदेशीर ठरतो का, असा अनेक संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये असतो. तर याचा आन्सर देताना आपल्या लक्षात येईल की तुमचा ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंड
आणि तुमचा वैकल्पिक विषय याचा फारसा काही संबंध राहत नाही. कारण बघा, अनेक असे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे, मेडिकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात जे ह्युमॅनिटीजचा विषयांचा अभ्यास करतो आणि या ह्युमॅनिटीजच्या विषयांचा अभ्यास करून देखील त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. त्यामुळे तुमची प्रिपरेशन कशा प्रकारे आहे, तुम्हाला एक समज कशा पद्धतीने आहे, तुमचे कन्सेप्ट क्लिअरिटी किती पद्धतीची आहे, हा सर्व विषय तुमच्या वैकल्पिक विषय ठरवताना महत्त्वाचा ठरतो. ग्रॅज्युएशन कशामधून आहे हा फारसा महत्त्वाचा ठरत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशन फील्डचे असा, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी राहा, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असू द्या, तुम्ही कोणीही समाजशास्त्राला तुमचा वैकल्पिक विषय म्हणून निवड करू शकता. तर कुठल्या बाबी आहे ज्या आपल्याला महत्त्वाच्या ठरतात, तर बघा यामध्ये चालू घडामोडींवर आधारित प्रश्न. आता चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण म्हणतो की समाजशास्त्राचे आपल्याला 2 विषय राहणार आहे, समाजशास्त्र विषय 1 आणि समाजशास्त्राचा पेपर 2. मग या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला काही घटक असे आहे ज्यामध्ये चालू घडामोडींचे महत्त्व जास्त आहे. मग हे चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना त्यावर आधारित देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. मग हे प्रश्न विचारत असताना आपण कुठल्या चालू घडामोडींचा अभ्यास करावा, तर बघा आपल्याला दुसरा कुठलाही नाही. आपण सामान्य अध्ययनासाठी, आपण प्रिलिमच्या परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी जे काही चालू घडामोडींचे मासिक वाचतो, जो काही चालू घडामोडींचा अभ्यास करतो, तोच चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये कामात येणार आहे. म्हणून तुम्हाला या वैकल्पिक विषयासाठी वेगळा असा चालू घडामोडींचा अभ्यास करायची गरज नाही आहे. योजनामध्ये जे काही सोशल इश्यूज तुमचे कव्हर केले जातात, कुरुक्षेत्र मॅगझिनमध्ये जे काही तुमचे सोशल इश्यू कव्हर केले जातात, त्यानंतर जे कुठले वृत्तपत्र आपण वाचतो त्याच्या एडिटोरियलमध्ये जो काही सामाजिक इश्यू आहे, सोशल इश्यूज आहे, किंवा मंथली मॅगझिन वाचत असताना जे काही आपण सोशल इश्यूचा अभ्यास करतो, तोच सोशल इश्यूचा अभ्यास आपल्याला या चालू घडामोडीमध्ये देखील आपल्याला उपयुक्त ठरतो. मग अशा प्रकारे समाजशास्त्र हा असा विषय आहे की ज्याचा अभ्यासक्रम हा वेल बॅलन्स्ड आहे. वेल बॅलन्स म्हणजे कसा, तर हा कम्प्लिटली स्टॅटिक असा विषय देखील नाही आहे की तुम्हाला वारंवार एक थेअरी दिली आहे आणि तोच तुम्हाला रट्टा मारून करायचा आहे, किंवा हा कम्प्लिटली डायनॅमिक असा विषय देखील नाही आहे की नुसतं करंट अफेअरशी रिलेटेड आहे, नुसतं चालू घडामोडींवर प्रश्न आयोग विचारतोय आणि दरवर्षी एक नवीन नवीन प्रकारचे प्रश्न तयार केले जात आहे. तर समाजशास्त्राचा अभ्यासक्रम हा एक बॅलन्स आहे तुमचा स्टॅटिक आणि डायनॅमिक सिलॅबसची. आणि असा बॅलन्स असल्यामुळे हा कम्प्लिटली थेरॉटिकल सब्जेक्टही नाही आहे किंवा हा कम्प्लिटली कन्सेप्च्युअल सब्जेक्टही नाही आहे. हा वेल बॅलन्स्ड असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला 50% किंवा काही प्रमाण हे चालू घडामोडींवर आधारित राहील, तर काही पोर्शन हा तुमचा स्टॅटिक थेरॉटिकल पोर्शनशी रिलेटेड राहील. असा एक बॅलन्स असल्यामुळे याचा अभ्यास करणे हा आपल्याला फार सोपा जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये शिकणारे जे काही आपल्याला कन्सेप्ट राहणार आहे किंवा ज्या काही आपल्याला थेअरीज राहणार आहे, ह्या आउट ऑफ द बॉक्स अशा थेअरीज नाही आहे किंवा रॉकेट सायन्ससारखे विषय नाही आहे. तर दैनंदिन जीवनाशी आपल्या ज्या गोष्टी घडत असतात त्याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. आता बघा, आपण जेव्हा सिलॅबस बघू, अभ्यासक्रम बघू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नेमका याचा सिलॅबस काय आहे. पण एक उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगते की रिसेंटली आता चालू घडामोडीच्या कशा प्रकारे प्रश्न बनवू शकतात. तर बघा, रिसेंटली आपल्याला आपण एक सोलोगामी नावाचा कन्सेप्ट बघतो. सोलोगामी म्हणजेच काय, की एक व्यक्ती स्वतःशीच लग्न करू शकते, म्हणजे आपण आपल्यासोबतच लग्न करू शकता. मग हा जो काही कन्सेप्ट आहे याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप हा एक कन्सेप्ट आहे ज्याला आपल्या सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे, आपल्याला लिगल स्टेटस झाला आहे. मग या लिव्ह इन रिलेशनशिपला लिगल स्टेटस मिळाल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे किंवा त्याचा समाज त्याला मान्य करणार आहे की नाही याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने बघा, कोरोनाची परिस्थिती सध्या सुरू आहे, पॅन्डेमिक परिस्थिती सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जो वर्क फ्रॉम होम हा नवीन कन्सेप्ट झाला आहे, मग या वर्क फ्रॉम होमचे काय परिणाम समाजावर होतो आहे किंवा कशा पद्धतीने एक नवीन ट्रेंड बनतो आहे, असा एकंदरीत दैनंदिन आपल्या रोजच्या जीवनाशी ज्या काही गोष्टी आपल्या संबंधित आहे याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला या समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. मग तुमचा इतर एक घटक येतो तो म्हणजे किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इतर बाबींच्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी, मग त्या कुठल्या असू शकते की सोशल मीडियासारख्या आहे किंवा एक मॉडर्न चेंजेस होत आहे किंवा आपली जी मॅरेज सिस्टीम आहे, विवाह संस्था आहे, त्यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो आहे किंवा आपलं जी फॅमिली आहे, जो परिवार आहे, मग त्यामध्ये कशा प्रकारचा बदल होतो आहे. सुरुवातीला जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट होता, परंतु आता न्यूक्लिअर फॅमिलीसारखे कन्सेप्ट येत आहे. आता 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती राहणं हे पसंत करत आहे. मग असे एक नवीन ट्रेंड आपल्याला समाजामध्ये
दिसून येत आहे, किंवा जे महिला सशक्तीकरणाचा विषय आहे की महिला सशक्तीकरणामुळे काय होत आहे की आज अनेक ठिकाणी महिला काम करते आहे, किंवा वर्किंग वुमन नावाचा कन्सेप्ट आहे. मग याचा परिवारावर कुठल्या प्रकारचा परिणाम दिसून येतो किंवा समाजावर कुठला परिणाम होत आहे, अशा पद्धतीच्या आपल्याला अनेक गोष्टी ह्या दैनंदिन जीवनाशी ज्या निगडीत आहेत त्याचाच अभ्यास आपल्याला समाजशास्त्रामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या निगडीत काही गोष्टी आहे, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कन्सेप्ट तुम्हाला सायन्स अँड टेकला आहे, पण समाजशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास कशा पद्धतीने असू शकतो किंवा समाजशास्त्रामध्ये आपण कसा त्याचा अभ्यास करू शकतो, तो बघा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जास्तीत जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये फायदेशीर ठरू शकते का, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या ज्या गोष्टी आहेत त्या नोकरशाहीवर काय परिणाम करणार आहे, किंवा त्या रोजगारावर काय परिणाम करणार आहे, किंवा रोजगाराची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे. तर ह्या गोष्टी ज्या आपल्या चालू घडामोडीमध्ये आपण शिकतो किंवा आपण इतर विषयांमध्ये शिकतो त्याचाच आपल्याला एक सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, आणि असा हा समाजशास्त्र आपल्याला विषय आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य. अभ्यासाचे साहित्य, आपल्याला नोट्स मिळतील का, पुस्तकं मिळतील का, स्टँडर्ड पब्लिकेशन आहे का, या सर्वांचा विचार करायची गरज नाही, कारण समाजशास्त्राचं अनेक पब्लिकेशन्स, अनेक नोट्स किंवा अनेक साहित्य आपल्याला बाजारामध्ये मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बुक घेत असताना फारसा या ठिकाणी परिणाम होणार नाही. त्यानंतर योजना, सामाजिक समस्या, वृत्तपत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना हेच गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. असं एकंदरीत बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की वैकल्पिक विषय जो आहे समाजशास्त्र, या समाजशास्त्राची तयारी करत असताना हा विषय तुमच्यासाठी फार जास्त फायदेशीर ठरू शकतो. याचं कारण म्हणजे हा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यात मदत करतो. आणि ह्या जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यात मदत का करतो, आपण एकंदरीत जी आता चर्चा केली त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पहिली गोष्ट तर तुम्हाला वेगळा असा काही अभ्यास करायचा नाही आहे, तुम्हाला तोच अभ्यास करायचा आहे, परंतु तो फार इंटरेस्टिंग पद्धतीने करायचा आहे. त्याला एक सोशल टच देऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या थेरीज, जसं आपण बाकी ठिकाणी शिकतो, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, प्लेट टिक्टॉनिक थेरी, RBIचं स्विच ऑपरेशन, RBIची इन्फ्लेशनरी पॉलिसी, असे भारी भारी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी शिकायचं नाही आहे. तर आपल्याला शिकायचं काय आहे, कास्ट सिस्टीम, अनटचेबिलिटी, ट्रायबल इश्यूज, त्यानंतर एक मॅरेज सिस्टीम किंवा फॅमिली सिस्टीम, किनशिप, नातेसंबंध, अशा एकंदरीतच विषयांच्या ज्या आपल्याला फार इंटरेस्टिंग वाटतात किंवा जे आपण जगतो रोज, याच विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा असा हा वैकल्पिक विषय आहे, आणि हा वैकल्पिक विषय आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरतो. तर बघा, नेमकं आता आपण एवढं सगळी चर्चा केली, पण नेमका याचा अभ्यासक्रम काय आहे किंवा नेमका आपल्याला काय शिकायचं आहे, तर यासाठी आपण याचा एक डिटेल सिलेबस ॲनालिसिस करू. मग सिलेबसमध्ये नेमकं काय दिलं आहे, तर हा सिलेबस आपल्या समाजशास्त्राचा पेपर 1चा आहे. बघा, हा जो सिलेबस आहे हा UPSCचा सिलेबस आहे, परंतु ज्या पद्धतीने आपल्याला आयोगाने म्हटलं आहे की सर्व बदल हे MPSCने UPSCच्या धर्तीवर केले आहे, आणि समाजशास्त्र हा असा विषय आहे की यामध्ये हा सिलेबस असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला देण्यात येत आहे. म्हणजेच मला सांगायचं असं आहे की हा सिलेबस आपल्याला MPSCसाठी देखील उपयुक्त ठरू शकतो, किंवा अशा प्रकारचा सिलेबस आपल्याला MPSCच्या परीक्षेसाठीही येऊ शकतो. मग एकंदरीत समाजशास्त्राचा सिलेबसमध्ये काय असते, तर बघा, समाजशास्त्र विद्याशाखा हा आपल्याला एकूण पहिलं घटक आहे. मग मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की दोन्हीही पेपरमध्ये आपल्याला लिमिटेड घटक आहे. लिमिटेड म्हणजे काय, आपल्याला एकूण 10 घटक आहे, 10 युनिट आहे ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामुळे पेपर 1चा पहिला आहे समाजशास्त्र विद्याशाखा. आता कुठली एक नवीन शाखा निर्माण होत असताना त्याची गरज का पडते, म्हणजे समाजशास्त्र, समाजाचा अभ्यास करायची काय गरज पडली, अशा कुठल्या गोष्टी घडल्या बॅकग्राऊंडमध्ये की समाजाचा अभ्यास करायची एक गरज निर्माण झाली, आणि या गरजेतून कशा पद्धतीने समाजशास्त्राला एक विद्याशाखा म्हणून उदय झाला, याचा एकंदरीत अभ्यास आपल्याला या पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. मग हा अभ्यासक्रम होत असताना हा विज्ञान आहे की हा आहे की नाही, किंवा हा कशा प्रकारे विज्ञानाचा विषय ठरू शकतो, याचं एक छोटं डिस्कशन आपल्याला आपल्या या
दुसऱ्या घटकामध्ये म्हणजे दुसऱ्या युनिटमध्ये करायचा आहे की समाजशास्त्र विज्ञान आहे की नाही. त्यानंतर आपला तिसरा युनिट आहे तो बघा मग संशोधन पद्धती आणि विश्लेषण. तर संशोधन पद्धती आणि विश्लेषण म्हणजे काय की जर आपण म्हणतो की समाजशास्त्र हे विज्ञान आहे, मग विज्ञान असेल तर त्याच्या काही पद्धती असेल, त्याचे थेरीज असतील, त्याचे सिद्धांत असतील, त्याचे हायपोथेसिस असतील, मग हे सर्व घटक काय आहे किंवा समाजशास्त्रामध्ये कुठल्या पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे, कशा पद्धतीचे तंत्र आपल्याला व्हायचं आहे, याची नमुना निवड कशा प्रकारे करायची आहे, याची थेरी बिल्डिंग कशा प्रकारे करायची आहे, याचा एकंदरीत अभ्यास हा आपण तिसऱ्या युनिटमध्ये करतो. त्यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे सामाजिक विचारवंत. हा महत्त्वाचा विषय याच्यासाठी ठरतो कारण बघा विचारवंत काय करतात तर विचारवंत हे कुठल्याही विषयाची निर्मिती होत असताना किंवा त्या विषयामध्ये एक मौल्यवान असं योगदान देतात. ते अनेक थेरीज देतात, त्यानंतर ते अनेक केस स्टडीज देतात आणि या असा स्टडी आपल्याला करायचा असतो. मग बघा आपल्याला समाजशास्त्रामध्ये एकूण 6 असे विचारवंत आहे ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये कार्ल मार्क्स आहे, डर्कीम आहे, वेबर आहे, पार्सन आहे, मर्टन आहे, मीड आहे, असे 6 विचारवंतांचा अभ्यास आपल्याला चौथ्या युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट येते तो म्हणजे स्तरीकरणाचा विषय. स्तरीकरणाचा विषय म्हणजे काय बघा आपण म्हणतो की समाजामध्ये आपण सुरुवातीपासून म्हणताय की समाजामध्ये समानता असली पाहिजे. जेव्हा आपण आपलं संविधान लिहिलं किंवा आपण संविधान लागू केलं तेव्हाही आपण इक्वॅलिटी समानता हा कन्सेप्ट यामध्ये टाकला, परंतु खरोखर समाजामध्ये समानता आहे का किंवा ज्या पद्धतीने समाजाचं वर्गीकरण केलं आहे ते वर्गीकरण का होतं आहे, का समाजामध्ये समानता आणल्या जात नाही आहे किंवा समाज स्वतःहून समानताला एक्सेप्ट करतो आहे की नाही, अशा पद्धतीचा एकंदरीत अभ्यास आपल्याला या 5व्या युनिटमध्ये करायचा आहे की कशा प्रकारे स्तरीकरण दिसून येते, कशा प्रकारे वर्गीकरण केल्या जाते, मग वर्गीकरण कशाच्या आधारावर केल्या जाते, मग कास्ट सिस्टमच्या आधारावर समाजाचं वर्गीकरण कसं आहे. त्याच पद्धतीने बघा दृष्टिकोनाचे सिद्धांत आहे, वेबरचे आहेत, मग याच विचारवंतांचे काय विचार आहे या स्तरीकरणावर, या वर्गीकरणावर, याचा अभ्यास आपल्याला 5व्या युनिटमध्ये करायचा आहे, 5व्या घटकामध्ये करायचा आहे. मग आपला 6वं घटक कुठला आहे तर 6वं घटक आहे कार्य आणि आर्थिक जीवन. जसं मी म्हटलं बघा आपण सुरुवातीलाच यावर चर्चा केली आहे की समाज आणि समाजाचे घटक याचाच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपल्याला 6व्या घटकामध्ये आर्थिक जीवन म्हणजे आपला अर्थशास्त्राचा विषय अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 7वा विषय तो म्हणजे राजकीय व्यवस्था, जसं मी तुम्हाला म्हटलं राज्यशास्त्र, याचा एकंदरीत विचार आहे. बघा सत्ता कशा प्रकारची असते, नोकरशाही हा पद्धती काय आहे, दबाव गट सारखे प्रकार काय आहे, त्यानंतर निषेध आंदोलन, सामाजिक आंदोलन कशा प्रकारे असते, यांचे एक सायकल कशा प्रकारे असते, एक चक्र कशा प्रकारे असते, याचा अभ्यास आपल्याला 7व्या युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर आपला 8वं युनिट आहे ते म्हणजे धर्म आणि समाज, की कशा प्रकारे अनेक धर्मांची निर्मिती झाली आहे, कशा प्रकारे धर्म आणि समाज यांच्यामध्ये एक संबंध आहे, कशा प्रकारे हे दोन्ही गोष्टी समाजावर परिणाम करत असतात, याचा एकंदरीत अभ्यास हा आपल्याला 8व्या घटकामध्ये करायचा आहे. आपला 9वा घटक राहणार आहे तो म्हणजे नातेसंबंध. आता नातेसंबंध म्हणजे काय, किनशिप सारख्या गोष्टी आहे की पितृप्रधान संस्कृती कशा प्रकारे आली, मातृप्रधान संस्कृती कशा प्रकारे आली, एकंदरीत आपला जो परिवार आहे त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे निर्माण झालं, किंवा यामध्ये वंश काय असतात, वंशानुक्रम काय असतात, किंवा कुटुंबाचे वेगवेगळे जे प्रकार आपल्या देशामध्ये दिसून येते, याचा एकंदरीत अभ्यास हे आपल्याला 9व्या युनिटमध्ये करायचा आहे. आणि आपलं शेवटचं युनिट राहणार आहे ते म्हणजे आधुनिक समाजामधील सामाजिक बदल. जसा जसा समाज आधुनिक होत आहे त्या आधुनिकतेसोबतच समाजामध्ये देखील बदल होत आहे. आपल्या खानपानाच्या सवयी आहे, आपलं एकंदरीत संस्कृती आहे, किंवा आपली वागणूक आहे, किंवा आपले कपडे घालण्याच्या पद्धती, या सर्व बदलांमध्ये आधुनिकतेचा काय रोल आहे याचा विषय, याचा अभ्यास हा आपल्याला युनिट 10मध्ये करायचा आहे. तर असा एकंदरीत आपल्या पेपर 1साठी 10 युनिट हे आपल्याला राहणार आहे. त्याच पद्धतीने मग आपला येतो पेपर 2. आता पेपर 2मध्ये बघा की नेमकं पेपर 2मध्ये काय, तर पेपर 1मध्ये जे काही आपण शिकणार आहोत या सर्व गोष्टींचं अप्लिकेशन ऑन इंडियन सोसायटी हे आपला राहणार आहे पेपर 2. म्हणजेच काय की ज्या संकल्पना आपण पेपर 1मध्ये शिकतो त्या संकल्पना भारतीय समाजामध्ये कशा पद्धतीने कार्य करतात याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग हा अभ्यास करत असताना बघा की आपल्याला पेपर 2मध्ये काय, तर पेपर 2 जो आहे हा आपला 3 भागांमध्ये विभागलेला आहे. मग यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे भारतीय समाजाची ओळख. मग नेमकं भारतामध्ये समाजशास्त्र ही शाखा कधीपासून आली, भारताचे सामाजिक विचारवंत कोण आहे, किंवा भारतीय समाजाचा अभ्यास करण्याची गरज किंवा निर्माण झाली, तर याचा एकंदरीत अभ्यास हा आपण आपल्या
या पोर्शनमध्ये करणार आहोत. तर मग त्यानंतर दुसरा जो आपला राहणार आहे भाग तो म्हणजे सामाजिक संरचना. आता भारतीय समाज आहे तर भारतीय समाजाची रचना एकंदरीत कशा प्रकारे आहे, कुठले अनेक प्रकार भारतीय समाजाचे आहेत दिसून येतात. त्यानंतर अनेक गोष्टी ज्या भारतीय समाजाला नवीन नवीन स्वरूप देत आहे याची चर्चा आपल्याला किंवा याचा अभ्यास आपल्याला या भाग 2 मध्ये करायचा आहे. आणि तिसरा भाग जो आपला राहणार आहे तो म्हणजे भारतातील सामाजिक बदल. मग ज्या पद्धतीने पेपर 1चा जो लास्ट युनिट होता त्यामध्ये आपण बघितलं की आधुनिकता हे सामाजिक बदल कशा प्रकारे घडवून आणत आहे, त्याच अनुषंगाने आपल्याला आपल्या पेपर 2 मध्ये देखील अभ्यास करायचा आहे की भारतामध्ये कशा पद्धतीने आधुनिकता येत आहे आणि हेच आधुनिकतेनुसार भारतीय समाज कशा प्रकारे बदलतोय, भारतीय समाजामध्ये कशा प्रकारचे नवीन नवीन बदल घडून येत आहे, कशा प्रकारचे नवीन स्वरूप या ठिकाणी दिसून येत आहे. तर असं एकंदरीत 3 भागांमध्ये हा आपला पेपर 2 राहणार आहे. आणि हा एकंदरीत अभ्यासक्रम हा समाजशास्त्राचा राहणार आहे. अशा विदर्भ IAS अकॅडमीमध्ये आपण समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाला सुरुवात करतोय. समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची बॅच ही आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये घेण्यात येणार आहे. तुम्ही ऑनलाईन देखील हा अभ्यासक्रम घेऊ शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही बॅच करू शकता. त्याच पद्धतीने आपण समाजशास्त्र हा विषय दोन्ही माध्यमातून घेऊन येतोय. म्हणजेच जे विद्यार्थी इंग्लिशमधून प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी सोशिओलॉजी ही सेपरेट बॅच घेण्यात येईल आणि त्याच पद्धतीने जे विद्यार्थी मराठी भाषेतून या वैकल्पिक विषयाचा अभ्यास करतोय त्यांच्यासाठी समाजशास्त्र ही मराठी भाषेतून घेण्यात येणारी वेगळी बॅच आपण सुरू करतोय. त्यामुळे या बॅचचं नेमकं स्वरूप काय राहणार आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारे अभ्यास साहित्य देण्यात येणार आहे, याचा कालावधी काय आहे, या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्याच पद्धतीने आपलं आजचं सेशन हे तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काही क्युरीज असतील, तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्याच पद्धतीने तुम्हाला एकंदरीत सेशन कसं वाटलं याबद्दलही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.